अन्न व औषध प्रशासन विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे। दिग्रस शहरात 3 ठिकाणी छापे टाकून 3 सुगंधित तंबाखू तस्करांना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून ट्रकसह सुमारे 6 लाख रुपयांचा मालही जप्त करण्यात आला। मात्र तब्बल 4 महिन्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नरेंद्र लाचोरे, मोहम्मद नासिर मोहम्मद युनुस आणि मोहम्मद साबिर शेख पिरू अशी गुन्हे नोंद झालेल्या सुगंधित तंबाखू तस्करांची नावं आहेत। शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चिलमुला रजनीकांत यांना मिळाली होती। त्यावरून त्यांनी 12 ऑक्टोबरला दुपारी संबंधित 3 तस्करांकडे धाडी टाकल्या। त्यामध्ये आरोपी मोहम्मद साबिर यांच्याकडे 15,987, आरोपी मोहम्मद नासिर याच्याकडे 11,716 आणि आरोपी नरेंद्र लाचोरे याच्याकडे ट्रकसह 5,75,000 रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला। ही कारवाई केल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात तशी नोंद घेत मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। शिवाय या प्रकरणी तक्रार देत गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला पत्रव्यवहार केला होता। मात्र तब्बल 4 महिने या पत्राची अन्न व औषध प्रशासनानं दखलच घेतली नाही। दरम्यान आता या प्रकरणी पोलिसांनीच तक्रारदार होत गुन्हे दाखल करण्याचे कळवले। त्यावरून शनिवार 28 डिसेंबरला सायंकाळी पोलिसांनी स्वतःच फिर्याद देत या प्रकरणी गुन्हा दाखल केला। आधीच ही परवानगी पोलिसांना प्राप्त झाली असती तर आतापर्यंत 3ही प्रकरणाचे दोषारोपपत्र पूर्ण होऊन प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असते, अशी चर्चा गुन्हा दाखल करतेवेळी पोलीस वर्तुळात होती।